सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या होत्या। मात्र या हरकती प्रशासनाने फेटाळून लावत भूसंपादन करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून 9 सप्टेंबरला शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या वतीने निकालपत्राची होळी करण्यात येणार आहे। राज्यातील 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, त्यासाठी राज्य शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध झाली होती। या महामार्गाला विरोध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या होत्या। या महामार्गामुळे बागायती जमिनी, त्या बागायती करण्याकरता केलेला खर्च, त्यातून मिळणारं उत्पन्न, पुढील अनेक पिढ्यांचं होणारं नुकसान, उत्पन्नाचे लोप पावणारे साधन, शेतीचे होणारे 2 भाग, उर्वरित शेतीसाठी बंद होणारे पाण्याचे स्रोत, नदीकाठावरील भागात तयार होणारी पूर सदृश परिस्थिती, अशा अनेक हरकती उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर मांडल्या होत्या। मात्र या हरकती फेटाळल्या आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी वर्षभर विविध आंदोलने देखील सुरू केली, पण शासनाने एकतर्फी निर्णय घेत शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्याचा निर्णय घेतलाय। शासनाने त्यासाठी 20,000 कोटींची तरतूद देखील दिली आहे। मात्र सरकार याबाबत शेतकऱ्यांचा विचार करत नाही। आता फेटाळलेल्या निकालपत्राच्या प्रतीची होळी करण्यात येणार आहे। 9 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही होळी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले। महापालिका क्षेत्रातील नळ कनेक्शन धारकांचे सन 2019 ते 2022 या कालावधीतील पाणीपट्टी थकबाकीवरील व्याज व दंड 100% माफीचा निर्णय झाला होता। त्यानुसार नागरिकांनी थकबाकी भरली असून महिन्यात 1 कोटीची थकबाकी वसूल झाली आहे। ही योजना 31 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे। महापालिका क्षेत्रामध्ये सन 2019 मध्ये आलेला महापूर व त्यानंतर कोरोना साथीचा फैलाव यामुळे महापालिकेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना नियंत्रण आणण्याचं काम सोपवलं होतं। त्यामुळे सन 2019 ते 20, 2020 ते 21 व 21 ते 22 या आर्थिक वर्षातील पाणी बिल वितरण आणि वसुली कामकाज करण्यास मर्यादा आल्या। त्याचा परिणाम म्हणजे प्रभावीपणे पाणीपट्टी वसूल झाली नाही। मार्च 2023 अखेर पाणीपट्टी बिलाची रक्कम 42,58,52,687 रुपये आणि त्यावरील व्याज विलंब शुल्क 19,62,31,899 रुपये असे एकूण 61,90,84,586 रुपये ग्राहकांकडे थकीत राहिले। व्याज व विलंब शुल्क वाढत चालल्याने थकबाकी वाढली। यात महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले होते। पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीवर खर्च करणे महापालिकेला अडचणीचे येत होते। त्यामुळे महापालिकेची या काळातील थकीत पाणीपट्टी एकरकमी भरल्यास 19,62,00,000 व्याज व दंड तसेच विलंब शुल्क 100% माफ करण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत झाला होता। हा ठराव शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला होता, त्याला मान्यता दिली आहे। त्यानुसार 31 ऑक्टोबर पर्यंत पाणीपट्टी भरणाऱ्यांना सवलत दिली जाते। 1 महिन्यात 1 कोटी रुपये वसूल झालेत। संजयनगर परिसरातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सागर लोखंडी टोळीला सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले। सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी टोळीला दणका दिलाय। यावेळी टोळी प्रमुख सागर धनाजी लोखंडे, राज दर्याप्पा यादव आणि अजय राजेंद्र पाटील अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत। सागर लोखंडे टोळीवर 2020 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीत इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी, मनाई आदेशाचं उल्लंघन, घातक शस्त्र बाळगणे, चोरी, चोरीचा प्रयत्न, घरफोडी, मालमत्तेचे नुकसान करणं यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सदरच्या टोळीतील सदस्य हे कायदा व सुव्यवस्था न जुमानणारे असल्याने या टोळीविरोधात हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता। या प्रस्तावाचा अवलोकन करून सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला यम यांनी प्रस्तावाची चौकशी करून अहवाल तसेच टोळीविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तसेच सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई यांसह सर्व बाबींचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठवला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत सुनावणी घेऊन टोळी प्रमुख सागर लोखंडे याच्यासह इतर 2 साथीदारांना सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केले। लाडक्या गणरायाचं आगमन सर्वत्र गणेश चतुर्थीला होत असतं।
सांगलीत मात्र सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना ही दशमी दिवशी केली जाते। गेल्या 123 वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे। कैलासवासी राजवैद्य आबासाहेब सांभारे यांच्या 4थ्या पिढीने ही परंपरा कायम ठेवली आहे। सांगलीतील गाव भागातील सांभारे गणपतीची प्रथेनुसार दशमी दिवशी स्थापना करण्यात आली आहे। सांभारे गणपती 12 फूट उंच 9 फूट रुंदीचा आहे। ही संपूर्ण मूर्ती पांगरीच्या लाकडापासून बनवली आहे। तिचं वजन 1.5 टन इतकं आहे। अतिशय सुरेख आणि डौलदार मूर्ती म्हणून सांभारे गणपती प्रसिद्ध आहे। 1899 सालापासून येथे गणेशाची स्थापना होते। येथील गणपतीचं विसर्जन केलं जात नाही। सांगलीत 1899 साली कैलासवासी आबासाहेब सांभारे यांनी ही परंपरा सुरू केली आहे। पूर्वी या ठिकाणी शाडूच्या गणेशाची स्थापना होत असे, मात्र एक वेळी मूर्ती दुखावली, त्यामुळे तिची प्रतिष्ठापना होऊ शकली नाही। प्रथेप्रमाणे गणपती बसवायचा म्हणून लाकडी मूर्ती तयार करण्यात आली, मात्र ती मूर्ती दशमी दिवशी तयार झाली, त्यामुळे दशमी दिवशी या ठिकाणी गणपती बसवला जातो। तसंच लोकमान्य टिळक यांच्यासारख्या अनेक दिग्गज मान्यवरांनी या ठिकाणी येऊन सांभारे गणपतीचं दर्शन घेतले। लोकमान्य टिळक यांनी ही मूर्ती पुण्याला घेऊन जाण्याची इच्छाही त्या काळात व्यक्त केली होती। कापसावरील आयात शुल्क हटवण्याच्या अधिसूचनेची संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने बुधवारी स्टेशन चौकात होळी करण्यात आली आहे। ही अधिसूचना तात्काळ मागे घ्यावी, कापसावर हमीभाव 50% लागू करावा आणि प्रति क्विंटल 10,075 रुपये जाहीर करावे। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 25 लाख रुपये भरपाई द्यावी, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या। किसान मोर्चाचे नेते कॉम्रेड उमेश देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 19 ऑगस्ट रोजी कापूस आयातीवरील 11% शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर तात्काळ रद्द करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे। ती 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहील। सरकारने म्हटलंय की जनहितासाठी कापसावरील आयात शुल्क आणि AIDC काढून टाकणे आवश्यक आहे। ट्रम्प यांनी भारताच्या कापड निर्यातीवर 50% कर लादल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जागतिक पुरवठा साखळीतील सर्वात कमकुवत दुवा असलेल्या भारतीय कापूस उत्पादकांना देशोधडीला लावण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा परिणाम म्हणजे आयात केलेल्या कापसाच्या किमती घसरतील आणि देशांतर्गत कापसाच्या किमती आणखी खाली येतील। यासाठी संयुक्त किसान मोर्चा सर्व शेतकऱ्यांना एकत्र येऊन हा निर्णय मागे घेण्यासाठी तीव्र आंदोलन सुरू करण्याचं आवाहन करत आहे। या आंदोलनावेळी कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे, कॉम्रेड उमेश देशमुख, कॉम्रेड विजय बचाटे, कॉम्रेड रेहाना शेख, कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर, कॉम्रेड इब्राहिम पेंढारी सहभागी झाले। महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या अडचणी, तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी आयुक्त आपल्या दारी उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमाची पहिली बैठक विजयनगर येथे पार पडली। यावेळी नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे। विजयनगर परिसरात 1728 मालमत्ता असून एकूण कराची मागणी 3 कोटी 80 लाख आहे। त्यापैकी आतापर्यंत 2 कोटी 56 लाख रुपये वसूल झालेत। प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतलाय। त्यानुसार विजयनगर येथील जुन्या घरपट्टी कार्यालयाच्या परिसरात नागरिक आणि प्रशासनाची बैठक झाली। या बैठकीला सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कुपवाडकर अधीक्षक मोहन कलकुटकी यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते। नागरिकांनी कर वसुली, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, विद्युत दिवे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र याबाबत सूचना मांडल्या। आयुक्तांनी त्याची दखल घेत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले। ज्या भागातून कर भरण्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तिथे जनसंवाद उपक्रम घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले। मराठा आरक्षण लढ्यात राज्य शासनातर्फे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार भाजपा नेते पृथ्वीराज पाटील यांनी केलाय। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईमध्ये बेमुदत उपोषण केलं। प्रश्न चिघळेल असं वाटत असताना राज्य शासनाने सर्वसामान्य तोडगा काढला। त्याबाबतचा मसुदा घेऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांची भेट घेतली। या आंदोलनात ही भेट महत्त्वाची ठरली असं कौतुक मान्यवरांनी केले। पृथ्वीराज पाटील यांनी विखे पाटील यांच्यासोबत चर्चेत सहकार महर्षी गुलाबराव पाटील आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील स्नेहबंधांच्या आठवणींना उजाळा दिलाय।
जलसंपदा मंत्री म्हणून विखे पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीशी निगडीत काही प्रश्नांवर साथ द्यावी। चांदोली धरणातून सांगलीसाठी थेट पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव चर्चेत असून त्या कामी सहकार्य करावे असे आवाहनही पृथ्वीराज पाटील यांनी केले। यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, गुलाबराव पाटील ट्रस्टचे विश्वस्त वीरेंद्र पाटील उपस्थित होते। वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील अजिंक्य युवक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। डॉक्टर गजानन भालेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मंडळाचे आजीव अध्यक्ष बलभीम विकास सोसायटीचे माजी चेअरमन सुनील पाटील, उपाध्यक्ष शहाजी पाटील, अजिंक्य युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विकास सूर्यवंशी, उपाध्यक्ष मुकुंद पाटील, सचिव अरुण पाटील, बलभीम विकास सोसायटीचे चेअरमन संजय पाटील, सर्जेराव पाटील, रमेश पाटील, रामचंद्र नायकवडी, पवनजय पाटील मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयसिंग शिंदे, सुशांत पाटील, सुशांत भालेकर, विराज पाटील, इंजमम मुल्ला यांनी रक्तदान केलं, तर मंडळातील 30हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून एक सामाजिक उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबवण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2026च्या 10वी व 12वी परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थ्यांच्या नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे। आता इच्छुक विद्यार्थी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे। मुदतीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आले। याबाबत राज्य मंडळाच्या निर्देशानुसार याबाबतचं परिपत्रक कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी जारी केलंय। खाजगी विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणं अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांनी प्रथम मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून आवश्यक माहिती भरावी। जन्मतारीख, आदींची शैक्षणिक पात्रता, आधी दिलेल्या परीक्षांचे तपशील इत्यादी माहिती अचूक भरावी लागेल। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, जन्मतारीख प्रमाणपत्र, मागील शाळा सोडल्याचा दाखला, परीक्षेचं गुणपत्रक, ओळखपत्र स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक आहे। नोंदणी करताना नियमानुसार शुल्क ऑनलाईन भरावे लागेल। विद्यार्थ्यांनी सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी, कारण पुढील टप्प्यात त्याची आवश्यकता असते। मुदतीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी। तसेच अपूर्ण माहिती, चुकीची कागदपत्रे किंवा उशिराने भरलेले शुल्क यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो। मुदतवाढ अनेक खाजगी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे। आर्थिक अडचणी, कागदपत्रातील त्रुटी किंवा तांत्रिक कारणामुळे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे नव्याने संधी मिळणार आहे।